न्यूज। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ स्वाक्षरी अभियानाचं उद्घाटन। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दिनांक 22 जानेवारी ते दिनांक 8 मार्च या कालावधीत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान व अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। या स्वाक्षरी अभियानाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा अध्यक्ष बाल संरक्षण समिती डॉक्टर पंकज आसिया यांच्या हस्ते झाले। महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध तसेच मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले। या उपक्रमाचे उद्दिष्ट लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे हे आहेत। या अंतर्गतच स्वाक्षरी अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया यांच्या स्वाक्षरीने झाले। यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओची प्रतिज्ञा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। तसेच सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी अनुक्रमे स्वाक्षरी करून बेटी बचाओ बेटी पढाओच्या यशस्वीतेसाठी सतर्क असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे माहिती पत्रक व पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, बाल न्याय मंडळाचे श्रम भगत यवतमाळ, बाल न्याय समिती सदस्य ॲडव्होकेट लीना आदे, वनिता शिरफुले, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, पोलीस अधिकारी निलिमा सातव, सुजाता मनवर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे जिल्हा प्रमुख फाल्गुन पालकर, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मिनल जगताप, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, विधी तथा परिवीक्षण अधिकारी महेश हळदे तसेच स्वप्नील शेटे, आकाश बुर्रेवार, कोमल नंद पटेल, पूनम कनाके, गणेश अत्राम, मनीषा शेळके, अश्विनी नासारे, शुभम कोंड उपस्थित होते। जिल्ह्यात कुठेही कधीही बालकांवर अत्याचार, बालविवाह, सापडलेले किंवा हरवलेले बालक आढळल्यास तथा बालक अडचणीत असल्याचं दिसून आल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर कॉल करावे। माहिती देणारी याची नावं पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर पंकज आसिया यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.